आणि एक अतिशय वेगळी बातमी पुण्यातून समोर येते। हजारोंच्या नोटा कचऱ्यात सापडलेल्या आहेत। पुण्यामध्ये कचऱ्यामध्ये सापडलेल्या आहेत हजारो रुपयांच्या नोटा। 1000 रुपयांच्या 52,000 नोटा सापडलेल्या आहेत। कचरावेचक महिलेला या नोटा सापडल्या आणि या कचरावेचक महिलेनं महापालिकेकडे या नोटा सोपवल्या। महापालिकेचे घनकचरा मुकादम यांनी या नोटा ताब्यात घेतल्या आणि आता डेक्कन पोलीस ठाण्यात या नोटा जमा करण्यात आलेल्या आहेत। 1000 रुपयांच्या जुन्या नोटा ज्या चलनातून रद्द झालेल्या आहेत तशा मोठ्या संख्येने या नोटा, जवळपास या नोटा होत्या 52,000 नोटा 1000 रुपयांच्या। अमोल कविटकर आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। अमोल, काय प्रकारे हा कुठल्या एरियात सापडलेल्या आहेत या नोटा? लॉ कॉलेज रोडला कांचन गल्ली नावाची एक भाग आहे। त्या भागामध्ये शांताबाई ओळ या स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक महिला आहेत। त्यांचं सकाळी कचऱ्याचं विघटन करण्याचं काम चालू होतं। सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करत असताना त्यांना एक पिशवी हातामध्ये लागली आणि या पिशवीमध्ये त्यांना या नोटा सापडलेल्या होत्या आणि या नोटा पूर्णपणे कचऱ्यामध्ये काहीशा भरलेल्या होत्या। मात्र आतल्या ज्या काही नोटा होत्या त्या व्यवस्थित अवस्थेमध्ये होत्या आणि ही या नोटा सापडल्यानंतर शांताबाई ओळ यांनी तात्काळ त्यांचे मुकादम जे आहेत घनकचरा विभागाचे खंडू कसबे यांना ही सगळी माहिती दिली आणि या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या ताब्यात दिल्या। त्यानंतर खंडू कसबे यांनी संबंधित माहिती जी आहे ती डेक्कन पोलीस स्टेशनला दिली आणि त्यानंतर तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर शांताबाई ओळ यांचं कौतुक खूप मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळतंय, कारण ज्या पद्धतीने इतक्या नोटा ज्या आयत्या सापडलेल्या होत्या, जरी 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातलेली असली तरी 30 डिसेंबर पर्यंत या नोटा बदलता येणार आहेत। तरी सुद्धा आपला प्रामाणिकपणा आणि मुकदमाचं नाव खराब होऊ नये या भावनेपोटी त्यांनी सगळा प्रकार सुरुवातीला मुकदमाला सांगितला आणि मुकदमानंतर तो पोलिसांना सांगितला। त्यामुळे नोटा ज्या आहेत आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। दोघांचेही स्टेटमेंट जे आहेत ते सुद्धा पोलिसांनी नोंदवलेले आहेत। मात्र वेगळा काही हा प्रकार आहे का या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करतायत, कारण 1000 रुपयांच्या नोटाला बंदी आल्यानंतर आता आणखीन काही अशा नोटा सापडत आहेत त्या किंवा या नोटा कोणी नेमक्या टाकल्यात या संदर्भात माहिती घेण्यासाठी या सगळ्या भागातले सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते पोलीस ताब्यात घेतील आणि त्यानंतर पुढचा तपास जाईल। मात्र प्रसन्न एक महत्वाची गोष्ट म्हणजे शांताबाई ओळ यांचं कौतुक होतंय या 52,000च्या नोटांसाठी। नक्की शांताराम ताईंचं या काकूंचं सगळ्यांनी कौतुक केलंच पाहिजे। आज लोक 550 रुपये सोडत नाही रस्त्यावर पडलेले, तर तिथे या ताईंना 50,000 नोटा 1000 रुपयाच्या मिळाल्या, म्हणजे किती लाख रुपये त्यांच्या सगळी ददात मिटली असते एखाद्या व्यक्तीची, पण त्यांना काळजी होती आपल्या कामाची आणि आपल्या मुकादमाच्या नावाची। अशा आहे अमोल, थोड्याच वेळात आपल्याला या शांताबाई आहेत त्यांची प्रतिक्रिया तुझ्याकडनं सविस्तर त्यांच्याबरोबरचा संवाद आपल्याला थोड्या वेळाने बघायला मिळेल। तुर्तास धन्यवाद अमोल। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातल्या कचरावेचक शांताबाई ओहाळ या महिलेनं 1000 रुपयाच्या 50,000 नोटा असून सुद्धा केवळ आपल्या कामावरची निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे या नोटा परत केल्या आहेत। या बातमीला 2 कंगोरे आहेत, एक कचऱ्यामध्ये सापडलेल्या हजारो नोटा आणि 2 एका व्यक्तीचा प्रामाणिकपणा। एका कचरा वेचणारी कर्मचारी बाई, तिला केवळ प्रामाणिकपणाची चाड होती म्हणून तिने या नोटा परत केल्या। शांताबाईंचं कौतुक, जय महाराष्ट्रतर्फे त्यांच्या या कामाला सलाम। आणि यावेळी आता पोलिसांवरती सुद्धा एक आव्हान असणार आहे की या नोटा टाकणारे कोण आहेत। सीसीटीव्ही फुटेजमधून कदाचित कळेल। लॉ कॉलेज हा पुण्यातला एक प्रतिष्ठित एरिया आहे। मोठ्या संख्येने श्रीमंत मंडळी या भागामध्ये राहतात। काही राजकारण्यांची सुद्धा इथे घरं आहेत, सेकंड होम आहेत, संपत्ती आहे आणि अशा अनेक फ्लॅटचा बेनामी संपत्ती ठासून ठेवण्यासाठी, राखण्यासाठी वापर केला जातो। बंगले वेगळ्या ठिकाणी असतात आणि लॉ कॉलेजमधल्या फ्लॅट्समध्ये पैसे डांबून ठेवायचे, असे सगळे प्रकार चालणारा हा परिसर आहे, महत्त्वाचा परिसर आहे हा। आणि त्यामुळे आता याकडे लक्ष असणार आहे, हे पैसे कोणाचे।